भर दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर आंदोलनातून बळीराजाचा रुदन आवाज उठला कारंजाला. अतिवृष्टीने घायल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर शासनाने मीठ चोळण्याचे काम केले असून मिळालेली तटपुंजी मदत हा केवळ कागदी दिखावा असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गट तर्फे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या पर्वावर कारंजा येथे चटणी भाकर शिदोरी आंदोलन करण्यात आले. आमचा शेतकरी पावसाने वाहून गेला आणि शासनाने नोटीसमधून पुसून टाकला अशा तिखट शब्दात शिवसैनिकांनी शासनावर हल्लाबोल केला. शासनाच्या अतिवृष्टी मदतीबाबतचा जी.आर. तहसील कार्यालयासमोर जाळून शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी चटणी भाकर खाऊन बळीराजाची काळी दिवाळी प्रतिकात्मकरित्या दाखवली. यावेळी उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरंग, तालुका प्रमुख विलास पाटील सुरळकर, युवती सेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन, शरद तुमसरे, सर्कल प्रमुख महेश पाटील बांबल, तालुका समन्वयक युवा सेना तालुका प्रमुख अविनाश पाटील दहातोंडे, शहर प्रमुख बाबरे उगले, खासदार संजय भाऊ देशमुख यांचे खासगी सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेकडो सैनिक आणि शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे कान झणझणीत केले. शिवसैनिकांनी स्पष्ट इशारा दिला की आज आम्ही शासनात जी.आर. जाडला, आम्ही आता सरकारची स्फूर्ती तापू. कारंजा तालुक्यातील आंदोलनामुळे शेतकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरला आणि राज्य सरकारसमोर शेतकऱ्याच्या दुःखाची राजकीय ज्वाला पेटली आहे. गोडधोड खाण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मात दिवाळीला अनन्य महत्त्व आहे. अशा दिवाळी सणाला या सरकारने सर्व शेतकऱ्यांना उपाशी ठेवलं. म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना यांनी चटणी भाकर खाऊन या सरकारचा निषेध करतो आणि या शेतकरी मायबाप शेतकऱ्याला जे आज चटणी भाकर खावा लागली त्या चटणी भाकरी आम्ही स्वतः खाऊ त्यांच्या दुःखात आम्ही सर्व शिवसैनिक सहभागी होणार आहोत. आता या लगेच आम्ही या जी.आर.ची होळी करणार आहे. जी.आर.ची होळी झाल्यानंतर सर्वजण सामूहिक आपली शिदोरी सोडतील आणि जेवण करतील. तरी आता आपण सर्वांनी या जी.आर.ची होळी करूया.